कॉम्रेड मोहन देशमुख। गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली। माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली। माझी मैना गावावर राहिली 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 माझ्या जीवाची होती कायली। रेखीव भुयात रेखीव बांधा रंग गवळा पोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची। हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची। नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव बोयान कमान जणू इंद्रधनुची। हिरकणी हिऱ्याची काठी अंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान। मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीवाची प्राण माझा जीवाची प्राण नसे सुखाला वाण। त्या गुणाची चक्कर माझ्या जीवाची होती कायली। माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली। माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली। माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली। गरिबीनं केली ताटा तुटा मा दोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची। वेळ होती ती पहाटेची बांधाबांध झाली भाकरी तुकड्याची आणि घालवीत निघाली मैना मला चांदणी शुक्राची। गावदरीला येताच कळी कोमेली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची आणि खैरात केली वचनांची पत्रांची कार्डांची आणि दागिन्यानं मढविण्याची। बोली केली मी सिद्धशाही तोड्याची साच कोल्हापुरी वज्रटी गळ्यात माळ पुतळ्याची। दंडात येळा हाती गोखर मासोळ्या आणि नथ सर्जाची। उरावर ठेवून दगड स्वतःच्या वाट मी धरली मुंबईची मैना खचली मना।
रुसली डोळ्यात नाही हसली गालात नाही हसली गालात आतून चावून उभी राहिली माझी मैना गावावर राहिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची. पोटासाठी धडपडणारांची ही मुंबई बेघरांची. मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई कष्टाची यंत्राची तंत्राची जगणारांची आणि तशीच ती मरणारांची. शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नि जॉर्जेटच्या तलम तलम साडीची. पुस्तकांच्या थडीची सोन्याच्या लढीची बुटाच्या जुडीची तशीच पैदाच भरती तिथंच चोरांची. काय खाऊ हरामखोर शिरदोर भांडवलदारांची. पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली मी उन्हाची थंडीची आणि पावसाची. भरलं पाण्यानं खिस माझ वाण मला एका छत्रीची. त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची. मुंबई बेळगाव कारवार निपाणी सह एक भाषी राज्याची. फौज उठली बिनीवरची कामगारांची आणि त्याच वेळी लकाकली संगीन अन्यायाची आणि त्या मोरारजी देसायाची. उठला मराठी देश मराठी देश उठला मराठी देश मैदानी पेश आणला मैदानी पेश वैरी करण्याला शेष वैरी करण्याला आमलेश वरी डमडमची छातीवर माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची. मी तूपणाची जुलमाची जबरीची आणि तस्करांची. कुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 चौकड्याचे राज्य रावणाचे लंका जळाली त्याची. तीच गत झाली कलियुगा माझी या मोरारजी देसायाची. आणि अखेर झाली ही मुंबई मराठी मुलखाची. शिवाजी पारच्या बातीची परळातील प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनवरच्या चढाईची. समतेसाठी न्यायासाठी झटून कटून मरणारांची. झालं फाउंटनला जांग फाउंटनला जांग झालं फाउंटनला जांग बांधून जांग तिथं बांधून चांग आणला मैदानी रंग आणला मैदानी रंग हा रक्ताची मर्दान माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकाईली. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची आणि दाखवली रीतपाठ भिंतीला लावून लढण्याची. इब्रत राखली पूर्वजांची स्थापना करून राजासनी माय मराठी बोलीची. तोरण बांधली प्रगतीची सुखाची शांतीची क्रांतीची आणि समाज सत्तावादाची. परंतु तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची. गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच अवस्था आज या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांगवर मालकी दुजाची. खंत वाटते याची चीड बिकीची गरज इकीची आणि निकाड मैदानाची.
म्हणून माझी शिवशक्तीला विनवणी शाहिराची, आता वळू नका. आता वळू नका, आता वळू नका, चढू नका, रणी चढू नका, पळू नका, कोणी पळू नका. किनी वाराची अजून माझ्या जीवाची माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली. आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. नामदारांनी कबूल केल्या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण हजर राहिलात. फार बरं वाटलं. जुन्या गाण्यांचा कार्यक्रम करताना अशी संधी आम्हाला परत द्यावी, आम्ही तो परत आणखीन चांगल्या पद्धतीनं तो सादर करू. आता माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आहे की ही नुसती गाणी झाली, त्याच्यानंतर वग सुद्धा आम्ही बसवणार. अकलेची गोष्ट, शेतकऱ्याला अक्कल कशी नाही असं ते शेठजी आणि भटजी सांगत असतात. तर शेतकऱ्याला अक्कल कशी आहे हे समजावून सांगणारा वग, अकलेची गोष्ट हा आम्ही पुढच्या याच्यात